मित्रांनो, मी सागर शिर्के माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण जाणार आहोत पुणे जिल्ह्यातील लोणावळा शेजारील असणारा मजबूत असा लोहगड किल्ला याची माहिती घ्यायला। सकाळी 6 वाजता मी बदलापूरहून लोणावळ्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रवास सुरू केला। आजूबाजूचा निसर्ग निहाळत मी प्रवासाचा आनंद घेतला। कर्जतहून इंदोर एक्सप्रेस पकडून मी 1 तासाच्या आत लोणावळ्याला पोहोचलो। लोणावळा ते पुणे लोकल ट्रेनने पुढचे स्टेशन मळवली येथे उतरलो। स्वतःचे वाहन असल्यास मुंबईहून बाय रोड येताना एक्सप्रेस हायवेने मळवलीला येता येते। समोर भाजेलेणीचा डोंगर दिसतोय आणि हा लोहगड किल्ला। लोहगड किल्ला समुद्रसपाटीपासून 1200 मीटर उंचीवर आहे। मळवली स्टेशनहून रिक्षाने जाता येते। लोहगडच्या पायथ्यापर्यंत शेअर रिक्षा जाते। एकाचे 200 रुपये घेतात। लोहगडच्या पायथ्याजवळ पार्किंगसाठी उत्तम व्यवस्था आहे। गड पाहण्याची वेळ सकाळी 9 ते 5 पर्यंत आहे। गड चढायला सुरुवात केली। उत्तमरित्या पायऱ्या बांधल्याने गड चढणे सुलभ होते। इथे प्रत्येकी 25 रुपये तिकीट आकारण्यात येते। थोडंसं पुढे चढून आल्यावर आपल्याला मजबूत असा बुरुज दिसतो। या किल्ल्याला 2700 वर्षाचा इतिहास आहे। सातवाहन, चालुक्य, यादव या शिवपूर्व काळातील राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत। 1630 साली आदिलशाने हा गड ताब्यात घेतला। त्यानंतर शिवरायांनी लोहगड किल्ला 1657 साली जिंकून घेतला। हा पहिला गणेश दरवाजा। अजूनही दरवाजा भक्कम आहे। त्यावर गणपतीच्या मूर्ती कोरल्या आहेत। इथे पहारेकरी सैनिकांसाठी दोन्ही बाजूला देवडी आहेत। शिवकालीन तोफा नजरेस पडतात। इथे शिलालेख सुद्धा आहे। गणेश दरवाजाच्या वरच्या बाजूला हा भक्कम असा टेहळणी बुरुज आहे। इथून गडाभोवतालच्या सर्व परिसरावर नजर ठेवता येते। या बुरुजाच्या मागच्या बाजूला एक चोर दरवाजा आहे, पण तिथे जाणे शक्य नव्हते।
हे शौचालय आहे असे सांगण्यात येते. ही मजबूत तटबंदी अजूनही शाबूत आहे, कारण या दगडांमध्ये शिसे घालून ही तटबंदी रचलेली आहे. इतर किल्ल्यांमध्ये तटबंदी किंवा बुरुजांसाठी चुना वापरत असत. हा दुसरा प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून पवना नदीवरील धरणाचं दर्शन होतं. सर्पाकृती प्रवेशद्वार दिसतं. या टेहळणी बुरुजावरून लोहगडचा परिसर दिसतो. पुढे आल्यावर धान्यकोटी लागते. इथे भात आणि नाचणी साठवून ठेवत असत. हा नारायण दरवाजा. इथे सुद्धा दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देवडी दिसतात. पुढे आल्यावर हनुमान दरवाजा लागतो. याला महादरवाजा असेही म्हणतात, कारण हा प्राचीन दरवाजा आहे. सुंदर नक्षीकाम आणि हनुमानाच्या मूर्त्याही कोरलेल्या दिसतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दरवाजाला मोठे खिळे लावलेत. गडावर आल्यावर एक दर्गा दिसतो. पुढे आल्यावर महादेवाचं शिवकालीन मंदिर आहे. हा त्र्यंबक तलाव. हा तलाव अष्टकोनी आकाराचा आहे.
पाण्याचे टाके जागोजागी बांधले आहेत. मी त्यातलं पाणी पिऊन पाहिलं. अगदी स्वच्छ आणि नितळ. विंचूकडेकडे जायला निघालो. विंचूकडा हे लोहगडाचं वैशिष्ट्य आहे. या विंचूकड्याचा वापर संपूर्ण मावळ खोऱ्यात टेहळणी करण्यासाठी होत असावा. पावसाळ्यात वारा इतका वाहतो त्यामुळे इथे पुढे जाण्यास बंदी आहे. समोर दिसतोय तो विसापूर किल्ला. नाना फडणवीस यांनी बांधून घेतलेले एक तळे लागते. हे तळे गडावरील सर्वात मोठे तळे आहे. या तळ्याला 16 कोणी तळे असेही म्हणतात. इथून उंचावरून गडाचे आणि आसपासच्या परिसराचे सुंदर दृश्य दिसते. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतवरून जी संपत्ती आणली होती तेव्हा नेतोजी पालकर यांनी काही संपत्ती ती याच लक्ष्मी कोठीमध्ये आणून ठेवली होती. इथे गडावरून दिसणारे हे सुंदर दृश्य मनात साठवून परतीच्या प्रवासाला लागलो.